कृतार्थ लायन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये एकविरा पॉवर हिटर्स या दोन टीमच्या दरम्यान पहिला सामना आपण सुरू करतोय. टॉस इथे जिंकलाय एकविरा पॉवर हिटर्स या टीमनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर एकविरा पॉवर हिटर्स कालच्या सत्रामध्ये 2 मॅचेस खेळला, दोन्ही मॅचेस तो जिंकलाय. आणि कृतार्थ लायन्स या संघाचं जर सांगायचं झालं तर 2 मॅचेस खेळलाय, 1 सामना जिंकलाय, 1 सामना त्यानं गमावलाय. म्हणजेच कृतार्थ लायन्स या टीमसाठी हा महत्त्वाचा सामना आहे. सलामीची जोडी तुम्ही पाहताय स्वप्नील पाटील आणि त्याच्या जोडीला सचिन रजक. टेनिस बॉल क्रिकेटचा एक मातब्बर, एक नामांकित खेळाडू. आणि बॉलिंगसाठी आलाय 40+ विजेंद्र. 30+ आहे, माफ करा. ओव्हर नंबर 1 मध्ये पहिलाच बॉल. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन फक्त पोष केलाय, ढकललाय कबर क्षेत्रामध्ये. सिंगलनं आपलं खातं उघडलंय स्वप्नीलनं. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 4 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. दोन्ही टीम या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. हा सामना 4 षटकांचा खेळवला जाईल, म्हणजे एकच पॉवर प्ले असेल. समोर आता सचिन बॅकफुटला जाऊन अपीश केलाय. इनफिल्डच्या वरून एक चांगला फटका सजवलाय, स्क्वेअर ड्राईव्ह. आणि बॉल आता आतमध्ये ढकललाय. चांगली फिल्डिंग तिथे. मानव सुतार यांचं मी कौतुक करेन. चला आता ऑनफिल्ड पंच सांगतात की तो बाउंड्री चेक करायची आहे, त्यामुळे टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. बाउंड्री चेक करण्यासाठी आता टीव्ही अंपायरची मदत. या मॅच मध्ये पंचांची भूमिका तुम्ही पाहताय. स्क्वेअर लेगला गुरुनाथ पाटील, मॅन फ्रॉम सारसूळ. आणि एका बाजूला आज सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी उरण तालुक्यातील गावठण गावचा माट्या आपल्याला पाहायला मिळतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय श्री संदीप दादा भगत यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची आणि सर्वांच्याच पसंतीला उतरलेली स्पर्धा आहे. आज वाशी गावातील तलागादातील खेळाडूंना, यंग खेळाडूंना मात्र एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करण्याचं काम आज सातत्यानं गेली 8 वर्ष ची परंपरा जपणारी ही स्पर्धा आहे. त्याचबरोबर आमचे मित्र प्रमोद यांचं आगमन झालंय, त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. चला बाउंड्री चेक करण्यासाठी आता थोडासा उशीर लागला, कारण क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट होतोय. सचिन मुंडे टीम एक्झॅक्टली चला दिसत नाहीये. ऑनफिल्ड पंच तुम्हाला काय डिसिजन द्यायचा तो देऊ शकता. नाहीये, चौकार नाहीये, म्हणजे 2 धावा इथे मिळतात सचिन रजकला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड आतापर्यंत 3. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी फंबलिंग होते, त्यामुळे 1 धाव इथे मिळताना पुन्हा एकदा दिसतोय. सिंगल मात्र मिळतं आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्ड 4. सुरुवात चांगली केली विजेंद्रनं, जास्त रूम दिला नाहीये, मोठ्या फटक्यांसाठी खेळू दिलं नाहीये. 30+ हा खेळाडू पहिल्या पॉवर प्ले मध्ये. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपला, धावा आहेत फक्त 4. आता बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग इनला स्वप्नील.
ओहो बिग हिट करण्याचा प्रयत्न, इथेही टर्न अँड बाउन्स झालाय. आणि पहा आता आगली वेगळी शैली अंपायरची. आज वेगवेगळ्या कलाकृतीनं आज माटे आपल्याला मनोरंजन करताना दिसतील. बॅकफुटला जाऊन पूल केलाय, गॅप आहे, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉलला काढलाय. बॉल सीमा रेषा पलीकडे, 4 रन. शॉर्ट ऑन प्लेन, आखूड टप्प्याचा बॉल, बॅकफुटला जाऊन रूम बनवला, पूल केला, हॅमर्ड केलाय बॉलला आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. या मॅचचा पहिला चौकार येतोय स्वप्नील पाटीलच्या बॅटमधून आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डती 8. पुन्हा एकदा हाच बॉल, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर कृतार्थ लायन्स या टीमची धावसंख्या ही बिनगडी बाद 8 रन. चांगली गोलंदाजी आहे विजेंद्र यांची. फक्त एक चौकार खाल्यानंतर सुद्धा पॉवर प्ले मध्ये 8 धाबा हे सफिशियंट आहेत. फारशा धाबा नाही आहेत, कारण लिमिटेड क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही पाहता लिमिटेड ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये सर्रास धाबा उभारतायत प्रत्येक फलंदाज. परंतु त्या मानानं मात्र विजेंद्रनं अप्रतिम गोलंदाजी केली, क्लेबर बॉलिंग केली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 8 विदाउट लॉस. आता ओव्हर नंबर 2 मध्ये फार हिंडकडून आता गोलंदाजी केली जाईल. सत्यम पाटील आलाय. टेनिस बॉल क्रिकेटचा एक मातबर ऑलराऊंडर सत्यम पाटील. आणि आज सत्यम पाटील यांचे वडील आज व्यासपीठावरती या मॅचचा आनंद घेत आहेत. अनंत पाटील समोर आहे सचिन रजक. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, बॅटचा चेहरा लवकर क्लोज झाला. स्वतःवरती नाराज आहे सचिन. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं झालं, कारण गती काढली होती या बॉलवरती. स्लोवर बन टायमिंग करू शकला नाहीये. डॉट बॉल आलाय पहिला सत्यम कडून. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डती आतापर्यंत 8. ओहो, याच तर फटक्याची प्रतीक्षा होती. बॅकफुटला जात असताना पूल केलाय आणि बॉलला केलाय गोल. धावा मिळतील 6. सचिनच्या बॅट मधून येतोय IPL षटकार. एक मोठा फटका आलाय. या लेंथला तुम्ही सचिनला गोलंदाजी करू शकत नाहीये. 6 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 14. ओ चांगला बॉल, यॉर्कर, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. बॉलला चॉप केलाय, खोदलाय. तत्पूर्वी एक धावेती मिळताना दिसेल सचिन रजकला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 15 धाबा झालेत. 1.3 ओव्हरचा सध्या खेळ संपला मैदानामध्ये. टीमची धावसंख्या 15. अजूनही विकेट आली नाहीये. एकविरा पॉवर हिटर्स या टीमनं टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आज पॉवर हिटर्स मध्ये एकविरा पॉवर हिटर्स या टीम मध्ये मात्र नवीन खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. थर्डमॅनला भाविक पाटील आहेत, अंशू म्हात्रे आहेत जे मनोज म्हात्रेंचे सुपुत्र आहेत. एका बाजूला वडील विरोधामध्ये आहे या मॅच मध्ये. ओहो, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनकटी फटकाय. एक टप्पा घेत बॉल आता क्षेत्ररक्षकांना बीट करून चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन स्वप्नीलच्या बॅट मधून येतोय हा क्रॅकिंग चौकार. नो बॉल आहे. अंपायर आता इशारा करतायत नो बॉल. क्षेत्ररक्षण स्क्वेअर ऑफ द विकेट होते, त्याच्यामुळे खूप चांगला डिसिजन माट्यांचा. 9+4 5 धाबा येत आहेत. आणि या 5 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्डची आतापर्यंत 20. 1.3 ओव्हरचा खेळ संपला. फ्री हिटचा बॉल आहे. अंपायर आता सिग्नल करतायत, हेलिकॉप्टरच्या पात्यासारखा हात फिरवतायत गुरुनाथ पाटील की पुढचा बॉल आहे फ्री हिट.
उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट आणि फ्रीची संधी आहे स्वप्नीलकडे. आतापर्यंत 9 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 20. आता गिअर शिफ्ट झाला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त विजेंद्रनं 8 धावा खर्च केल्या होत्या. इकॉनॉमिकल षटक राहिलं होतं विजेंद्रचं, परंतु या ओव्हरमध्ये सत्यमनं आता धावा खर्च केलेल्या आहेत. फ्लिटचा बॉल, ओहो स्लॉक स्वीप केलाय, चांगला फटका इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. परंतु बघूया आता अंपायर काय डिसिजन देत आहेत. चला, अंपायरचा इशारा येतोय चौकार. स्वप्नीलच्या बॅटमधून आणखीन एक चौकार आणि या 4 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 24 धावा. 24 धावा झालेत. धावा झालेत. 24 ऑन बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी बिल्ड केली जाते. आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे, जमिनीला समांतर मारलेला फटका डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. वेगाने 2 धाबा कंप्लीट केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डची आतापर्यंत 26 धाबा झाल्यात. 26 ऑन बोर्ड. चांगली फटकेबाजी आता सुरू आहे. दोन्ही बाजूने हल्ला केला, आक्रमण केलंय. एका बाजूने सचिन मारतोय, एका बाजूने स्वप्नील मारतोय आणि पंचांचा इशारा आउट. कॉट बिहाइंड द विकेट, आउट घोषित केलं पंचांना. लॅप स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे कुठेतरी हँडल आणि रिस्टच्या मध्ये कुठेतरी बॉल लागलाय असं पंचांचं मत आणि डायरेक्ट आउट घोषित केलेला आहे. पहिला धक्का इथे दिलाय सत्यमनं. प्रितार्थ लायन्सच्या टीमला स्वप्नील पाटील आउट. ओव्हरची होती समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 26. पहिल्या ओव्हरमध्ये 8, परंतु या ओव्हरमध्ये सत्यम पाटीलने धावा जरी खर्च केल्या भरपूर, तरी एक विकेट जी महत्वाची स्वप्नील पाटीलची आउट केली. चला, आता अंपायर इशारा करतात. टॅप बॉलचा वापर आता 3ऱ्या ओव्हरमध्ये केला जाईल आणि टॅप बॉलची गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर नंबर 3 मध्ये स्वतः कॅप्टन भरत शिंदे आलाय. भरत शिंदेने मगाशी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये खूप चांगलं वक्तव्य केलं. आम्ही जरी 2 मॅचेस जिंकलो तरी मात्र या मॅच मध्ये आमचा प्रयत्न राहील की टॉप मध्ये जाण्याचा. जय पाटील कडून पारितोषिक आलेलं आहे भाविक पाटील साठी. तर भाविक पाटीलला झेल टिपला तर 200 रुपयाचं पारितोषिक जय पाटील यांच्याकडून दिलं जाईल. नवीन बॅटर आता प्रतीक आलाय इन ॲट नंबर 3 मध्ये. प्रतीकला प्रमोट केलाय प्रितार्थ लायन्सच्या टीमनं. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन थोडासा अपीश खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बरीच उचली घेतली या बॉलनं. टॅप बॉलचा वापर केला जातोय. सिंगलनं कंप्लीट झाली धाव. सिंगलनं आपलं खातं उघडलंय प्रतीकनं आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 27. कालपासून मनोज सर टॅप बॉलचा वापर केला जातो या स्पर्धेमध्ये आणि टॅप बॉल प्रत्येक कालपासच्या दिवसापासून मात्र इफेक्टिव्ह ठरलाय गोलंदाजासाठी. धाबा कमी झाल्या टॅप बॉल मध्ये, विकेट जास्त आलेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली, कट केला थर्डमॅन आणि गलीच्या रिझन मधून बॉल काढण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धाब्यासाठी धावलेत आणि ते 2 धाबा मिळत आहेत प्रतीकला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 29 धाबा. 29 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 प्रगतीवर असताना 2 बॉलचा खेळ संपलाय. बरेच चिंतित समोर आहे. पुन्हा एकदा प्रतीक, ओहो ऑन साइडला हुक करायचा होता, परंतु आता दिशा पाहावी लागेल. पंचांचा इशारा ते व्हाईट बॉल.
एक्स्ट्रा रन मिळते, टीमची धावसंख्या पुढे जाते, स्कोरबोर्ड रन आहे 30. नेक्स्ट मॅच मध्ये 3-5 गोल्डन बुल्स आणि गरुडा 11 त्यांच्या विरोधामध्ये खेळेल. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. हा बॉल चालला विकेट किपरला चकमा देत थर्डमॅनला पुन्हा एकदा पंच इशारा करतायत. व्हाईट बॉल, व्हाईट +1 आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोरवरती आतापर्यंत 32 धाबा झालेत. षटक क्रमांक 3 प्रगती उतार असताना 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 32 धाबा चांगला स्कोर आहे. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करायचा होता, बॅटची कडा घेतली, तिथे धावलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नेगीचा. कालपासून नेगीनं खूप चांगली विकेट किपिंग केली, परंतु आज थोडंसं काहीतरी भिनसलं नेगीचं. वय वर्ष 52 आणि क्रिकेटमध्ये वर्ष महत्वाचं नसतं मित्रांनो, एक नंबर असतं. आज 50 वर्षाचा खेळाडू सुद्धा शतक ठोकतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, हे नवीन नाही आहे. ओ इथे ड्राईव्ह करायचा होता, फ्रंट लेग अगदी बाजूला करून ड्रायव्हिंग लेन होती, बॉल होता, परंतु बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. आता डॉट बॉल आलाय भरत कडून. टीमची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर वरती 32 धावा झालेत, 33 धावा झालेत, 33. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल, इथेही धाव घेतलेली आहे. बघूया आता अंपायर काय डिसिजन देत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, +1 म्हणजे एकंदरीत 2 धावा इथे मिळत आहेत. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 35. अजूनही 2 बॉल टाकायचे आहेत. ओव्हर नंबर 3 मधल्या त्या बॉल मध्ये थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओहो, ओव्हर पिच बॉल उडवण्याचा प्रयत्न, स्टंट अँड डिलिव्हर, फ्लॉट मध्ये होता, अगदी स्लॉट मध्ये, आणि त्याला पाठवलं प्लॉटच्या बाहेर. कडक फटका, बेधडक फटका, लॉंग ऑनच्या डोक्यावरून सचिनच्या बॅट मधून या मॅचचा पहिला षटकार येतोय, तोही टॅप बॉलच्या विरोधामध्ये. हे सोपं नाही आहे. 41 धाबा झालेत, 41. शेवटचा बॉल शिल्लक. ओ बाउन्सर, जसा लेदर क्रिकेट मध्ये कधी कधी अंगावरती बाउन्सर येतो तसा बॉल घुसलाय आणि ते सिंगल. ओव्हरची होती समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर क्रितार्थ लायन्स या टीमची धावसंख्या आहे 1 गडी बाद 42 धाबा. ड्रिंक्स ब्रेक आता झाली मैदानामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धाबा विजेंद्रने चांगली गोलंदाजी ती ही पॉवर प्ले मध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये सत्यम पाटीलला 18 आल्या, तिथे 1 विकेट आली स्वप्नील पाटीलची. त्यानंतर मात्र भरत शिंदेनं टॅप बॉलच्या गोलंदाजी करत असताना 16 धाबा खर्च केल्या. एकही विकेट त्याला प्राप्त करता आला नाहीये. चला नेक्स्ट मॅच साठी तयार आहे. 3-5 गोल्डन बुल्स आणि गरुडा 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल. जय पाटील यांच्याकडून पारितोषिक आलंय भाविक पाटील साठी. भाविक पाटीलने जर झेल टिपला तर मात्र 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला गरुडा 11 आणि 3-5 गोल्डन बुल्सचा सेकंड कॉल आहे तुमच्यासाठी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर आमच्या टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे टॉस साठी. चला तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू द क्रिकेट नाव. सामना सुरू आहे क्रितार्थ लायन्स विरुद्ध एकविरा पॉवर हिटर्स या टीमने टॉस इथे जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि बॅटिंग करत असताना 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. क्रितार्थ लायन्स या टीमनं धाबा बनवल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 42 धाबा. आता लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आलाय तुलसीदास. +40 चा खेळाडू.
तुळशीदास बॉलिंगसाठी समोर आहे सचिन रजक. पहिलाच बॉल ओव्हर पिच आणि त्याला उडवलाय. बॉल टाटा बाय बाय करत इट्स अ मायटी षटकार येतोय सचिन रजकच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवरती फेकलाय, उडवलाय बॉल खाऊ कॉर्नरच्या भरून. बॉल सीमारेषा पलीकडे. टीमची धावसंख्या 6 रनच्या मदतीने 48 धावा 48. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. मुकेश म्हात्रे आले, त्यांचे हार्दिक स्वागत. फुलटॉस बॉल. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. फुल टोल आता भरावा लागेल गोलंदाज तुळशीदासला. बॅक टू बॅक दुसरा षटकार. अशी गोलंदाजी तुम्ही सचिन रजकच्या विरोधामध्ये करू शकत नाहीये. सचिनचा बॉटम हँड स्ट्रॉंग आहे. या स्पर्धेमध्ये 25 धावापेक्षा जास्त धावा बनवल्या तरी पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये, आणि ते पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. इच्छापूर्ती प्रीमियर लीगचे अध्यक्ष माननीय श्री संदीपदादा भगत यांच्याकडून 1000 रुपयाचं, आणि जवळजवळ आता 1000 रुपये सचिन रजकनं निश्चित केलेले आहेत. टीमची धावसंख्या 52. आणखीन एक थ्रू द कव्हर, व्हॉट अ स्ट्रोक, परंतु इलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. लॉंग ऑफला अप्रतिम झेल टिपलाय. खर तर सत्यम पाटील होते, बराच अंतर कापला त्यानं. हा झेल कठीण असतो. चांगली फिल्डिंग आणि स्वतःला धावत मात्र स्वतःला सिद्ध केलं. शेवटी झेलचीच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का लागतोय कृतार्थ लायन्सच्या टीमला. सचिन रजक बॅक टू द पॅव्हिलियन. खूप चांगला खेळ त्यानं केला, धावा बनवल्या. टोटल 31 धावांची खेळी मात्र साकारली. 52 वरती दुसरी विकेट गमावली. पहिली विकेट 8 वरती, पहिली विकेट जर पाहिली तर 26 वरती गेली होती. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डते आतापर्यंत 54 धावा झाल्यात. अजूनही बॉल शिल्लक आहेत या ओव्हरचे 3. नवीन बॅटर आता मैदानामध्ये 40+1 मातब्बर खेळाडू मनोज म्हात्रे. काल पहिल्या मॅच मध्ये 18 धावांची खेळी त्यानं साकारली. चांगला खेळ झाला मनोज म्हात्रेचा. आता 3 बॉल शेवटचे फेस करण्यासाठी तो आलाय 4थ्या क्रमांकावरती. तुळशीदास ओव्हर द विकेटने फार इन कडून गोलंदाजी करतोय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 54. फुलटॉस बॉल मनोजनं सुद्धा उडवलाय. मी का कमी नाहीये. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मनोजच्या बॅट मधून एक कडक शॉट. बॉल सीमारेषा पार, षटकार. 6 रन आपलं खातं उघडलं मनोजनं, आणि या 6 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत 60 रन झालेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. खराब गोलंदाजी आहे तुळशीदासची. शेवटचं षटक त्याच्या हातामध्ये दिलंय, खर्चिक षटक. आणखीन एक धडक, बेधडक, बॅक टू बॅक, व्हॉट अ स्ट्रोक. काय फटका सजवलाय. बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. लॉंग ऑनच्या भरून डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते भरत शिंदे, ते बनले तिथे प्रेक्षक, आणि त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. 50 वर्षाचा खेळाडू मारतोय, तोडतोय, आणि म्हणूनच मी याचा उल्लेख केला. मित्रांनो, क्रिकेटमध्ये वय हे नंबर असतो. शेवटचा बॉल शिल्लक. ओहो, यॉर्कर बॉल कोदून काढलाय. सिंगल मात्र कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? नाहीये. एकच धाव मिळेल. अशा पद्धतीने पहिला डाव संपला. टीमची धावसंख्या 67. 67 या आकड्यावरती आणि विजयासाठी करायचे आहेत एकविरा पॉवर हिटर्स या टीमला 68 धावा. 24 बॉल 68 धावांची गरज आहे. लगेच आपण जाणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. गरुडा 11 विरुद्ध 3-3 गोल्डन बुल्स. सेकंड मॅच या दिवसातली होईल, आणि त्या मॅचचा टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे सहकारी समालोचक मित्र मनोज पाटील सर.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या 3x3 गोल्डन बुल्स आणि गरुडा 11. चला 3-5 गोल्डन बुल्स अगेंस्ट गरुड़ा 11. ये मुकाबला भी बहुत ही तगड़ा मुकाबला है क्योंकि दोनों टीमों की अगर हम बात करें तो गरुड़ा 11 ने एक मुकाबला जीता है. 3-5 गोल्डन बुल्स अब तक दोनों मुकाबले हार चुकी है. तो सन्माननीय अनंत पाटील आपण देखील यायचं. प्रमोद भगत, अनंत पाटील सर, चला टॉससाठी या. तो सन्माननीय अनंत पाटील आज खऱ्या अर्थानं सत्यम पाटील यांची खेळी पाहण्यासाठी ते आपली उपस्थिती दाखवली. इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2026 या पर्वामध्ये त्यांचं देखील हार्दिक स्वागत. काल त्यांना कळलं की सत्यम पाटीलनी 2 मॅचेसमध्ये बॅटिंग आणि बॉलिंग अष्टपैलू खेळ केले, त्यामुळे तर काल नव्हते आणि आज त्यांनी आवर्जून आपली उपस्थिती दाखवली. तर टॉस केला जाईल. तो चेतन शिंदे कॉल करेंगे. Tail is the call, but head is the call. Head is the call. चला 3-5 गोल्डन बुल्स. टॉस तुमच्या बाजूने लागला, निर्णय काय असेल? 3-5 गोल्डन बॉल. मला वाटतं पहिल्यांदाच असा प्रीमियर लीग मध्ये असा झालाय की कुठलाही सामना या स्पर्धेमध्ये आपण जिंकलेला, दोन्ही सामने आपण पराभूत झाल्यात. तर या मॅच मध्ये काय रणनीती असेल तुमची? काय प्रयत्न करू जिंकायचा, यातून काय करणार. टीम मध्ये काही बदलाव आहेत का? सेम टीम उतरवण्याचा प्रयत्न करणार? कारण 2 मॅचेस मध्ये काही चुका झाल्या त्या देखील आम्हाला सांगायचा प्रयत्न करावा. 2 चेंजेस आहेत आमचं. महेश पाटील आहेत आणि विजेंद्र म्हणून आहेत. तर निर्णय तुमचा क्षेत्ररक्षण असेल तर किती धावांना तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार, जो एक चेसेबल टार्गेट असेल? बरोबर, प्रयत्न करू त्यांना कमीत कमी खोळा त्यांना. पॉईंट टेबल जर आपण पाहिलं तर मला वाटतं 3-5 गोल्डन बुल्स दोन्ही सामने पराभूत झाला. त्याच्यानंतर गरुडा 11 एक सामना जिंकला आहे. जर हा सामना तुम्ही जिंकला तर थोडंसं समीकरण बदलू शकते, असं काय वाटतंय? प्रयत्न करू आम्ही जिंकायच्यात. चला माझ्यातर्फे तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. तर चेतन शिंदे, मला वाटतं हा सामना तुमच्यासाठी अटीतटीचा असेल, कारण निर्णय जो आहे टॉसचा बॉस जो लागला 3-5 गोल्डन बुलच्या बाजूनं बॅटिंग तुमच्यासाठी निमंत्रण दिलेलं आहे. कितपर्यंत स्कोर पडण्याचा प्रयत्न करणार, जो एक चांगला आणि एक जिंकण्याची हमी असलेला स्कोर असेल? आम्ही 55-60 पर्यंत टार्गेट ठेवू की जेवढे रन होतील आमच्याकडून. टीममध्ये काही बदलाव केलेले आहेत का? मागच्या म्हणजे कालच्या सामन्यामध्ये जो संघ उतरवला होता त्या संघाला उतरवणार आहेत? नाही, लीगचा फॉर्मॅट आहे की 15 प्लेअर खेळले पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही 2 चेंजेस केले आहेत. जीवीस भगत आणि विष्णू सोरगेला ॲड केलं त्याच्यामध्ये. कुठेतरी तुझा फॉर्म या स्पर्धेमध्ये डलमलतोय, तुझा फॉर्म खूप चिंताजनक असेल, काय रणनीती असेल या मॅचमध्ये? नाही, मी जास्तीत जास्त क्रीजवर 4 ओव्हर पूर्ण खेळण्याचा प्रयत्न करीन. जर मी 4 ओव्हरपर्यंत राहिलो तर 60 धावा तर नक्कीच करायचा प्रयत्न करायचा. चला माझ्यातर्फे तुमच्या संघाला खूप खूप धन्यवाद. तर चला आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडलेले आहेत उमेश मात्रे आणि सामना रंगतोय कृथार्थ लायन्स अगेन्स्ट द एकविरा पॉवर हिटर. ओ टू कॉमेंट्री बॉक्स उमेश सर. चला थँक्यू सो मच. जाऊया बॅक टू द क्रिकेट नाव. 68 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. 68 टू विन. 17च्या सरासरीने धावांचा पाठलाग करायचा आणि तो पाठलाग आता करण्यासाठी एकविरा पॉवर हिटर्स या टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहताय. सत्यम पाटील आहे स्ट्रायकिंग इनला, नॉन स्ट्रायकिंगला स्वतः कॅप्टन भरत शिंदे. ही नामांकित जोडी आहे. ही जर जोडी शेवटपर्यंत राहिली तर हे धावा चेसेबल आहेत. स्वप्नील पॉवर प्लेचं पहिले षटक. स्वप्नील पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करतोय. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन थोडासा इनफिल्डच्या भरून खेळण्याचा प्रयत्न, पण तो टप्पा पडल्यानंतर चेंडूनं काटा बदललाय. टर्न अँड बाउन्स झाला बॉल आणि पहिल्या बॉलवरती बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेगसाठी या सर्कलच्या आतमध्ये एक पॉईंट आहे, एक कव्हर आहे. त्यानंतर शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे. बॅकफुटला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न. गली रिजनमध्ये खूप चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते सत्यम पाटीलला. सिंगलनं आपलं खातं उघडलं आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डते आतापर्यंत 1.
17च्या सरासरीने धाबा उभारायचे आहेत. लक्ष आहे या मॅच मध्ये 68 टू विन, 68 धाबांचं. ओव्हर पिच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, बॉल वाचलाय. भरत शिंदे, मनोज पहा अगदी डोक्यावरती हात मारतोय, कारण प्लेड ऑन होण्याची दाट शक्यता होती. अगदी स्टंपच्या बाजूने बॉल गेलाय. विकेट किपर मनोज म्हात्रेच्या हातामध्ये डॉट बॉल. ओहो, बॅकफुटला जाऊन उडवलाय, फुलचा फटका डीप मध्ये शतरक्षक आहे, परंतु फायदा नाहीये. बॉल एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे चाललाय. भरत शिंदेच्या बॅट मधून येतोय हा चौकार. 17च्या धावसंख्येने धाबा उभारायचे आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये 17चा रिक्वायर रन रेट. टीमची धावसंख्या 5. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय, 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉल मध्ये 2 चेंडू निर्धाव टाकले स्वप्नीलनं. त्या 2 बॉलच्या तुलनेने हा बॉल भरपूर शॉट लागला. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय थर्डमॅनला. इथेही धाव येणार नाहीये, म्हणजे डॉट बॉल आलाय. या ओव्हर मध्ये 3 चेंडू डॉट बॉल काढलेत. चांगली गोलंदाजी आहे स्वप्नीलची. शेवटचा बॉल शिल्लक, 5 रन आलेत फक्त. ओहो, ऑन ड्राय केलाय, मिड ऑनला शतरक्षक आहे, रनआउटची संधी आहे, परंतु फेकी आहे ना, ती ग्राउंड आहे, त्याच्यामुळे भरत शिंदे पोहोचलाय तिथे. सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हर मध्ये धाबा आगे स्कोर बोर्ड होते. एकविरा पॉवर हिटर्स टीम 68 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना बिनगडी बाद 6. चांगलं षटक स्वप्नील पाटील यांचं. पावोप्ले मध्ये पावोप्ले फोडता आला नाहीये आणि ते आता पंच इशारा करतायत. सेकंड ओव्हर मध्ये आता टॅप बॉल चा वापर केला जाईल. सेकंड ओव्हर फार एंड करून गोलंदाजी केली जाईल आणि टॅप बॉल साठी आता कुठला गोलंदाज बॉलिंग मार्क वरती त्याला पाचारण केलं जाईल हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. टॅप बॉलचा वापर नाहीये असं पंच आता सांगतायत. सेकंड ओव्हर मध्ये त्याला वापर त्यानं केला नाहीये, त्यामुळे सेकंड ओव्हर मध्ये आता नॉर्मल बॉल ना निरंजन बॉलिंग साठी आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा, म्हणजे अजूनही 62 धावांची गरज आहे. 18 बॉल आणि 62 धावा विजयासाठी करायचे आहेत. एकविरा पॉवर हिटर्स या टीमला नावामध्ये पॉवर हिट आहे, परंतु तशीच फलंदाजी करावी लागेल. संघाचं नाव आहे ना एकविरा पॉवर हिटर्स, तशीच पॉवर हिटिंग करावी लागेल. पॉवर हिटिंग बॅटिंग, कारण लक्ष आता मोठं होत चाललंय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 62 करायचे आहेत. निरंजन बॉलिंग साठी समोर आहे. बॅटिंग साठी भरत शिंदे डीप मध्ये लॉंग ऑन तैनात आहे. डीप मध्ये लॉंग ऑन तैनात आहे. डीप मध्ये काऊ कॉर्नर आहे. डीप मध्ये मिड विकेट आहे आणि डीप मध्ये एक एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक तैनात आहे. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग झालं नाहीये, प्रॉपर टायमिंग होत नाहीये फटक्या मागे भरतच्या. एक धाबी ते मिळते भरतला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 7 धावा झालेत. ओहो, बॅटची कडा घेतली, थर्डमॅनला शतरक्षक आहे, थोडीशी फंबलिंग करतोय, त्यामुळे एक धाबी ते मिळेल सत्यम पाटीलला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 8. अशा फटक्यांची गरज नाही आता, आता मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. सिंगल डबलनं आता काम राहिला नाही या मॅच मध्ये, कारण अजूनही धावा करायच्या आहेत 60. 16 बॉल आणि 60 धावांची गरज आहे. फुलटॉस बॉल, अशा फटक्यांची गरज आहे. फुलटोल आता वसूल करत हा मारलाय फटका भरतनं षटकारांसाठी, 6 धावांसाठी षटकार. आणि या 6 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 14, म्हणजे आता 54 धावांची गरज आहे येणाऱ्या 15 बॉल मध्ये. 15 बॉल आणि 54 धावा, लक्ष दूर आहे परंतु अशक्य नाहीये.
तुमच्यामध्ये जिद्द असेल, चिकाटी असेल, मेहनत करण्याची क्षमता असेल तर लक्ष तुमच्या खिशामध्ये असेल. आणि आणखीन एक बॅक टू बॅक लॉंग ऑनला उडवलाय निरंजनच्या विरोधामध्ये भरत शिंदेनं. बॉल सीमारेषे पार, षटकार. 20 झालेत म्हणजे अजूनही 48 करायचे आहेत. 14 बॉल 48 धाबा मे बी पॉसिबल. क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट मित्रांनो सेफ नाहीये. किंबहुना विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनही क्रिकेट विश्वामध्ये जन्मलेला नाहीये, तयार झालेला नाहीये. 14 बॉल मध्ये 48 करायचे आहेत. आता प्रश्न पडलाय, भरत आता पॉवर हिट करतोय, पॉवर हिटिंग बॅटिंग करतोय. ओ हा बॉल चांगला आहे, ही लाईन चांगली आहे. परफेक्ट यॉर्कर डिग आउट केला डीप मधून क्षेत्ररक्षक स्वप्नील प्रचंड वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग परंतु कलेक्शन खराब निरंजनचं. इथे 1 धाव होती, तिथे 2 धाबा. पुन्हा एकदा भरत शिंदे आता स्ट्राईक वर आहे. ज्याच्या वेळेस भरत शिंदे स्ट्राईक वर राहील त्या वेळेस मात्र कृतार्थ लायन्स या टीमला धोका आहे. इथे जर कलेक्शन झालं असतं निरंजनचं तर 1च धाव, भरत शिंदे तिकडे गेला असता आणि सत्यम पाटील इकडे आला असता. परंतु आता परत भरत आला परत स्ट्राईक वरती. पुलरलेनचा बॉल कार्पेटच्या आधारे मात्र चांगला ड्राईव्ह आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धाबा. नो बॉलचा इशारा येतोय, पंच सांगतात नो बॉल आहे, ओव्हर स्टिपिंग नो. त्यामुळे 3 धाबा येत आहेत आणि या 3 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 25 धाबा झालेत. म्हणजे अजूनही 43 धाबांची गरज आहे. 13 बॉल आणि 43 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये. 13 बॉल 43 धाबा मे बी पॉसिबल. या बॉलवरती एक मोठा हिट आला तर मात्र समीकरण अजून कमी होईल. आणि आलाय मोठा हिट आलाय, बॉलला उडवलाय मिड विकेट आणि काव करण्याच्या बळून. बॉल टाटा बाय बाय करत टायमिंग प्रॉपर आणि बॉल करतोय हवाई सफर. बॉल सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवरती आला भरत शिंदेच्या बॅटमधून षटकार. टीमची धावसंख्या 31 म्हणजे आता करायची आहेत विजयासाठी 37 धाबा. 12 बॉल आणि 37 धाबांची गरज आहे. 12 बॉल 37 धाबा. व्हॉट अ मॅच. जोपर्यंत भरत आहे तोपर्यंत आम्हाला चिंता नाहीये. जोपर्यंत भरत आहे तोपर्यंत आम्हाला मात्र घाबरायची गरज नाहीये. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आता टॅप बॉलचा वापर केला जातोय. पंच माट्या सांगतायत 3ऱ्या ओव्हर मध्ये आता टॅप बॉलचा वापर केला जाईल. कॉमेंट्री बॉक्स इन कडून आता गोलंदाजी केली जाईल. 12 बॉल 37 धाबा मे बी पॉसिबल. कृतार्थ लायन्स की एकविरा पॉवर हिटर्स या 2 मातब्बर संघामध्ये रंगलेला हा पहिला आजच्या दिवसातला सामना. आकाश बॉलिंग साठी आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये मुंबई पुणे महामार्ग इंड कडून आता गोलंदाजी केली जाईल. समोर आहे सत्यम पाटील. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 37 धाबांची गरज आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये लॉंग ऑफ आहे, डीप मध्ये लॉंग ऑन तैनात केलाय. डीप मध्ये काऊ कॉर्नरला तुम्ही क्षेत्ररक्षक पाहताय आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. पहिला बॉल आकाशांचा. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये असं वाटतंय. बॅटला कुठेतरी भरत झाला बॉल. त्यामुळे सत्यमच्या खात्यामध्ये सिंगल आली आणि या सिंगलनं आता स्कोअरबोर्डचे रन झालेले आहेत आतापर्यंत 32 धावा म्हणजे 11 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. धावा झाल्यात 32. अजूनही 36 करायचे आहेत 11 बॉल मध्ये. जोपर्यंत भरत आहे तोपर्यंत मॅच ऑन राखील. जोपर्यंत भरत आहे तोपर्यंत मॅचची कहाणी आपल्याला अशीच पाहायला मिळेल. 11 बॉल आणि 36 धावांची गरज आहे. ओहो फटका चांगला आहे, बैठक मारलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे, तो बनलाय तिथे. प्रेक्षकांनी त्याच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल सीमारेषा पलीकडे.
6 रनसाठी षटकार. 10 बॉल 30. वर्ड ऑफ मॅच. पराभवानं माणूस मित्रांनो संपत नाहीये. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजूनही संपलेली नाहीये, कारण आम्ही मात्र जिंकलेलो नाहीये. हे सांगणारे फटके आहेत. भरत शिंदेच्या बॅटमधून जिद्द आहे, चिकाटी आहे आणि मेहनत करण्याची क्षमता आहे. 10 बॉल 30 धाबांची आवश्यकता. आकाश निघालाय भरतसाठी. ओ स्विंगीने मिस. बॅक फ्लिपला थोडंसं खाली ठेवलं. बॅटचा स्विंग लवकर झाला. बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला. खरं तर हा फटका मारत असताना हलकस भरत शिंदेचे डोळे मिटले होते. चांगला बॉल शरीरापासून थोडासा आकाशने दूर टाकलाय. डॉट बॉल. एक डॉट बॉल मात्र दबाव वाढवेल एकविरा पॉवर हिटर्स या टीमचा. आता 9 बॉल मध्ये करायचे 30 रन. 9 चेंडू आणि 30 धाबांची आवश्यकता. अजूनही मॅच संपलेली नाहीये. या 3 बॉल मध्ये 2 जर लागतायत तर मॅचची कहाणी अगदी पूर्णपणे बदलेल. आणि भरत तसा प्रयत्न करेल, कारण भरत असा खेळाडू आहे खूप मोठ्या ॲबिलिटीनं. सातत्यानं अनेक स्पर्धा तो खेळतो. अनेक स्पर्धा त्यानं गाजवल्यात. त्याच्या बॉलिंगच्या जोरावरती, त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती. हा इतिहास सांगतोय. ओहो, टायमिंग प्रॉपर आहे. आणि आता बॉल करतोय हवाई सफर. बॉल सीमारेषा पलीकडे. काय बॅट मधून स्वीट साऊंड आलाय. भरतनं ताकद कमी लावली होती, परंतु टायमिंग 100% पूर्ण होतं या फटक्याच्या मागे. काय पोझिशन होती. ऍक्शन रिप्ले जर पाहिले तर मजा येईल या फटक्याची पाहण्यासाठी. आता 8 बॉल मध्ये अजूनही 24 करायचे आहेत. व्हॉट अ मॅच. म्हणून मित्रांनो आम्ही नेहमीच सांगतो, क्रिकेटमध्ये हार कधीच मानू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कुणालाच विचारलं नाहीये की समुद्र किती दूर आहे. अगदी तसाच खेळ सुरू आहे भरत शिंदेचा. बॅकफुटला जाऊन कट केला बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी पंबलिंग करतोय. तिथेही 2 धाबा चोरलेत. 2 धाबा इथे मिळत आहेत. मध्ये आता 7 बॉल मध्ये अजूनही 22 धाब. बरोबर ना, 22 धाबांची गरज आहे. 7 बॉल 22 धाबा. व्हॉट अ मॅच. 68 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 6 धाबा. त्यानंतर आक्रमण. त्यानंतर सर्व डावाची सूत्र आपल्या खांद्यावरती आहेत भरतच्या. कारण सत्यम पाटील त्याला साथ देतोय. फक्त 3 धावाच काढल्या सत्यमनं, परंतु चांगली साथ आहे. जशी कृष्णाने अर्जुनाला दिली होती महाभारतामध्ये. इथे लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल वाईड आहे. म्हणजे आता करायचे आहेत 21 धाबा 7 बॉल मध्ये. सर्व क्षेत्रामध्ये काम करा. आपल्या पार्टनरनं साथ दिली ना तर कुठलाही धंदा आपण अगदी अटकेपार देऊ शकतो. मनोज, क्रिकेटमध्ये तसंच आहे. सत्यमचं मी कौतुक करेन. 7 बॉल 21 रनची गरज आहे. ओहो, इथे ही लेग स्टंपला सोडून जातोय बॉल. वाईट बॉल. हे दडपण आहे आकाशवर. कारण त्याचं कारण आहे या अगोदर आकाशच्या विरोधामध्ये षटकार मारलेत भरतनं. ते दडपण, हे प्रेशर. आता 7 बॉल 20 धाबांची आवश्यकता आहे. म्हणून मित्रांनो कुठलेही टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देणार नाहीये. तुम्ही 100 बनवा, 150 बनवा, तुम्ही 80 बनवा, 90 बनवा, परंतु विजयाची गॅरंटी नाहीये. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉल. अजूनही 7 बॉल आहेत. 19 करायचे आहेत. खराब गोलंदाजी आकाशची. 7 बॉल 19 धाबा. इथूनही मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो कृतार्थ लायन्स या टीमचं. जर भरत शिंदेची विकेट आली तर मात्र या मॅचची कहाणी वेगळी असू शकते. 7 बॉल आणि 19 धाबांची गरज आहे. शेवटचा बॉल टाकण्यासाठी भरपूर कसरत करावी लागली आकाशला. 3 चेंडू वाईट टाकलेत शेवटचा बॉल टाकण्यासाठी.
एकच धाव केली कारण शेवटचं षटक भरतला केलाच आहे. सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. पंच सांगतायत षटक संपलेलं आहे. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 50 धावांची भागीदारी केलेली आहे पहिल्या गड्यासाठी. एकविरा पॉवर हिटर्स या टीमनं 50 धावांची पार्टनरशिप बिल्ड केली. चांगली बॅटिंग भरत शिंदेची. आता 6 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. 3 मारायचे आहेत आणि आता ती ॲबिलिटी आहे. भरत अगदी तापलाय. भरतला आता चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय कारण भरतची जर खेळी पाहिली 15 बॉल मध्ये 43 धावांची खेळी त्यानं आतापर्यंत साकारलेली आहे. या स्पर्धेमध्ये अजूनही अर्धशतक आलं नाहीये. कालच्या दिवसामध्ये 40 धावा ठोकल्या होत्या एका खेळाडूनं, परंतु आत्ताच्या घडीला मात्र या स्पर्धेतला उच्चांक स्कोर आहे तोही भरत शिंदेचा. 15 बॉल मध्ये 43 धावा. काय बॅटिंग आहे. संघर्षाच्या कालामध्ये तग धरून राहा. वेळ नक्की बदलते आणि ती वेळ बदललेली आहे भरतनं या मॅचची. आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स न बॅटिंग करतोय मैदानामध्ये. आणि आत्मविश्वास मित्रांनो क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा शब्द आहे. आत्मविश्वास. कारण छत्री ही पावसाला थांबवू शकत नाहीये, परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस छत्री तुम्हाला नक्कीच देऊ शकते. तसं क्रिकेटमध्ये आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास विजयाची गॅरंटी देणार नाहीये, परंतु विजयासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच तुम्हाला आत्मविश्वास क्रिकेटमध्ये देऊ शकतो. आणि तो आत्मविश्वास आज भरत शिंदेच्या अंगामध्ये आहे. भरत शिंदे अगदी का बॅटिंग करतोय. आणि एकविरा पॉवर हिटर्स या टीम कडून मात्र भरत शिंदेच्या खेळीसाठी भरतला आल्यात 3000 रुपयाचं पारितोषिक. का देऊ नये. कारण पैसे नाहीत मित्रांनो, पैसे निमित्त आहेत, परंतु भरत शिंदेने केलेली कामगिरी त्याच्या खांद्यावरती त्या टीमनं बक्षिसाची थाप दिलेली आहे, शाबासकी दिलेली आहे. आता कॅप्टन टू कॅप्टन हे कॉन्टेस्ट, हे संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. सचिन रजक बॉलिंग करण्यासाठी आणि त्याच्या विरोधामध्ये भरत शिंदे आहे, तोही कॅप्टन आहे. दोन्ही नेते आहेत. बघूया कोण जिंकतोय. 6 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच मित्रांनो. हा सामना आवडला असेल तर टाळायला हरकत नाहीये. 6 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल टप्पा पडला, खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या बॉल वरती सांगतोय सचिन रजक की मी सुद्धा कमी नाहीये, मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. भरत शिंदेने जर सामना जिंकून दिला तर मात्र एकविरा पॉवर हिटर्स या टीम कडून 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ओ आणखीन एक स्विंग इन द मिस. काय गोलंदाजी आहे. भरतच्या रडार मध्ये तो देत नाहीये. बॅक ऑफ लेन, थोडासा बॅक ऑफ हँड गोलंदाजी करतोय. टप्पा मागे टाकतो. भरत शिंदेचा वीक पॉइंट त्याने ओळखलाय. कारण एकाच टीम मध्ये ते खेळतात, एकाच टीम मध्ये सातत्याने ते नेहमी सराव करतायत. त्यामुळे एकमेकांचे डावपेच हे प्रत्येक खेळाडूला माहित असतात. कुठल्या पोझिशनला भरत जास्त फटके मारतो, कुठल्या लेंथला भरत जास्त फटके मारतो ही त्याला माहिती आहे. त्याच्यामुळे बॅकअप लाईन दोन्ही टप्पे मागे ठेवलेत. 4 बॉल 18 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच. सध्या तरी जिंकलाय सचिन रजक. ओव्हर पिच बॉल आहे. कॅच इटचा कॉल, परंतु नाहीये, फायदा नाहीये. बॉल अगदी हवेमध्ये होता, ट्रॅव्हल झाला सीमारेषा पलीकडे. आता 3 चेंडू आणि 12 धाबांची आवश्यकता आहे. पहिल्या सुरुवातीला 2 बॉल मध्ये शर्यत जिंकली होती सचिन रजकनं, परंतु तिसरा बॉल निहितीला मान्य नाहीये. भरतनं जिंकलाय तिसरा बॉल षटकार मारत. हेच तर क्रिकेट आहे. क्रिकेटनं हेच आपल्याला दिले आहे, एक आनंद दिला क्रिकेटनं. हा क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट तुम्हाला रडवेल, क्रिकेट तुम्हाला हसवेल सुद्धा, क्रिकेट तुम्हाला राजा बनवेल, क्रिकेट रंक बनवेल. ओ बॅटची कडा, कॉट हिटचा कॉल आहे. अंपायरचा सिग्नल आउट. ओ युटी. कारण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये एवढा आवाज बॅटची कडेच आला होता
आणि ते भरत आता गेलाय निराश मुद्रेनं परत. ज्या खेळाडूवरती अपेक्षा होती, एक धाव दूर राहिला अर्धशतकापासून आणि सामना सुद्धा आता सोडून गेलाय. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आता करायच्यात 12 धावा. दशरथ पाटील कडे अबिलिटी आहे, परंतु आता स्ट्रायकिंग इनला बघूया दशरथच असेल. दोन्ही मारायचे आहेत, परंतु मित्रांनो भरतची बॅटिंग आवडली असेल तर एकदा भरत साठी टाळ्या होऊ द्या. काय गोलंदाजी केली. शेवटी सचिन रजकनं मुर्दा पाडला असंच म्हणावं लागेल क्रिकेटच्या भाषेमध्ये. कारण जो अडथळा होता, आपल्या टीम वरती बोज होता, अगदी विजयाच्या आड मात्र भिंतीसारखा उभा होता, त्या भिंतीला आता कोसळलाय. तो बुरुज आता ढासळलाय सचिन रजकनं. 2 बॉल 12. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळायचा. क्रॉस बॅटेडनं जर खेळला असता दशरथनं तर कदाचित, आम्ही तो क्रिकेट कमी खेळलोय, परंतु हा षटकार झाला असता मनोज अक्रॉस द बॅटने. परंतु पैसा वसूल सामना झालाय. आता ज्या शर्यती होत्या त्या आता संपल्यात. 1 बॉल मध्ये आता करायच्या 11 धाबा. 49 धावांची खेळी मात्र साकारली. मग 2 दुःखद दुर्दैवी घटना घडल्या. भरत शिंदे एका धाव पासून दूर राहिला अर्धशतकापासून, आणि हा सामना सुद्धा आता गमावलाच म्हणेन असं म्हणायला हरकत नाहीये. कारण 1 बॉल 11 धाबांची गरज आहे. चला शेवटच्या बॉल वरती ही विकेट आली म्हणजे 10 रन हा सामना जिंकलेला आहे. कृतार्थ लायन्स या टीमनं. वेल बॉलिंग सचिन रजक, आणि हा सामना जिंकलेला आहे एकविरा पॉवर हिटर्स या टीमनं. वेल प्लेड अभिनंदन टीम. आणि या मॅचचा हिरो मी मगाशीच उल्लेख केला, क्रिकेट हा तुम्हाला राजा बनवेल तर कधी रंक बनवेल, कधी झिरो तर कधी हिरो, आणि या मॅचचा हिरो झालेला